कधी कधी असं वाटतं की राघव चड्डासारखा एखादा खासदार आमदार किंवा जर असा माणूस एखादा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला तर मग महाराष्ट्राचं वाटोळच लागणार. बरोबर आहे, कारण असा कुठला मूर्ख माणूस असतो जो जनतेसाठी काम करतो. बरं, महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी अशी संस्कृतीच बनवून ठेवलेली आहे की इथले राजकीय नेते आमदार खासदार हे टक्केवारीसाठी सत्तेसाठी आणि जातीपातीच्या राजकारणासाठीच निवडून आणलेले असतात. ते जनतेच्या कामासाठी निवडून आणलेलेच नसतात. राघव चड्डांचा घ्या, म्हणजे हा खासदार तर मूर्खच म्हणावा लागेल, कारण एअरपोर्टवरती सामान्य माणसांना 250 रुपयाला मिळणारा चहा 10 रुपयामध्ये उपलब्ध कोण करून देतं? बरं 350 रुपयाला जो समोसा मिळतो, जो सामान्यांना सोयीस्कर पडावा, त्यांना खरेदी करता यावा, खाता यावा म्हणून फक्त 20 रुपयांमध्ये करतो. बरं, जी पाण्याची बॉटल 150 रुपयांमध्ये एअरपोर्टवरती मिळते ती फक्त 10 रुपयांमध्ये उपलब्ध करून देतो. म्हणजे सामान्यांच्या प्रश्नांसाठी असा लढणारा जर नेता महाराष्ट्राच्या राजकारणात आला तर मग महाराष्ट्राचं काही खरंच नाही. बरोबर आहे ना, कारण डिलिव्हरी बॉयला जर 10 मिनिटांमुळे त्याच्या डिलिव्हरीमुळे त्रास होत असेल किंवा त्याला विमा उपलब्ध करून देत नसेल तर ती डिलिव्हरी कंपनी, तर त्यांच्यासाठी कोण बरं आवाज उठवेल? बरं, तेही सोडा, राघव चड्ढांनी आवाज कशासाठी उठवला की अन्नामध्ये जी भेसळ होते, दुधामध्ये भेसळ होते, पनीरमध्ये भेसळ होते, भाजीपाल्यांवरती औषध फवारणी होती, या सगळ्यांच्या विरोधात तो माणूस संसदेमध्ये जाऊन आवाज उठवतोय, ज्या संसदेमध्ये आपल्या महाराष्ट्रातून निवडून गेलेले प्रत्येक खासदार फक्त जातीपातीचं राजकारण करतात. म्हणजे त्यांना फक्त बोलायचं असतं जातीवरती, त्यांना बोलायचं असतं सत्ताधारी पक्षावरती, विरोधी पक्षावरती, म्हणजे एकमेकांवरती बोलूनच त्यांना राजकारण करायचं असतं. मात्र राघव चड्डा खरंच वेडा माणूस आहे, कारण समाजासाठी लढतोय, समाजातील लोकांच्या समस्या जाणून घेतोय, डिलिव्हरी बॉय सोबत जाऊन त्याच्या समस्या जाणून घेतोय, एअरपोर्टवरती जाऊन सामान्य लोकांना किती प्रॉब्लेम्स येतात हे जाणून घेतोय, तिथली शैक्षणिक व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न करतोय. मग अशी जर माणसं महाराष्ट्रात आली तर टक्केवारीमध्ये थोडासा फरक पडेल आणि जातीपातीचं राजकारण कसं होईल ना, कारण विकास करणं हे महत्त्वाचं नाही आहे, जातीपातीचं राजकारण करणं फार महत्त्वाचं आहे आणि ते आपली लोक करू पाहतात फक्त.